नागलीचे पानं, बत्तसे, लवंगा, तूप आणि खडी साखर. हातात जर आणलं असेल तर इथं समोर आणून ठेवा. मनातल्या मनात मात्र आपण किती वेळेस उतरवतो ह्या गोष्टीबद्दल मात्र आपण लक्ष द्यायचं. किती वेळेस उतरवतो आपण, तरी उतरायचं आपल्याला 7 वेळेस. मग आता समोरचा व्यक्ती जो आहे त्याचा डावा हात, आणि आपला उजवा हात, या पद्धतीनं हे समोर असं धरायचं. आणि आता आपल्याला कुठून सुरुवात करायची, दोन्ही पायाच्या सेंटर मधून, दोन्ही पायाच्या मधोमध, जसं आपण म्हणतो दोन्ही टाचाला टाचा भिडून, आणि आपल्या दोन्ही अंगठ्याच्या मध्ये 4 बोटाचं अंतर असलं पाहिजे. मग तिथूनच आपल्याला सुरुवात करायची. वरून डायरेक्ट असं सुरुवात नाही करायची. आपण पहिलं असं खाली, आपण खालून धरलं असं, आणि वरती नेताना आता समोर, आमच्या समोर तुम्हीच उभे, बरोबर, तुमचा डावा हात इकडून समजून घ्या. आता तर तुमच्या डाव्या हाताच्या बाजूला कमीत कमी 2-4 बोट तरी अंतर असलं पाहिजे. वरती नेताना मात्र अंगावरतून जर गेलं तर त्या विधीचा काही उपयोग नाही. समजलं? हा, तुमच्या डाव्या बाजूकडून कमीत कमी 2 बोटाचं, 3 बोटाचं, 4 बोटाचं अंतर सोडायचं. असं आपण पाया जोडून घेतलं असं, आणि घेताना वर कुठून, डोक्याच्या वरून कपाळाच्या मधून, नाकाच्या शेंड्यावरून, या पद्धतीनं असं खाली यायचं. आणि आता हा विधी कसा करायचा, ज्याचा तुम्ही उतरवते. आता याच्यामध्ये असं आहे, 7 वेळेस जे आहे, तर कधी कधी पाठीमागच्या बाजूनं पण तुम्ही उतरू शकते. ज्यांना जास्तीत जास्त मात्र त्रास होतो, त्यांचे नात्या गोत्यातले जर असेल त्याच्यासाठी, तर समोरून 3 वेळेस, पाठीमागून 4 वेळेस. पण असंच, पण उतरवताना उतरत्या दिवसाला, म्हणजे ज्यांचं उतरायचंय त्यांचं तोंड पाहिजे पूर्वेकडं, आणि जे उतरवतात त्यांचं तोंड पाहिजे पश्चिमेकडं. या पद्धतीने उतरत्या दिवसाला, दिवस इकडे केला ना, अशा पद्धतीने. म्हणजे त्यांनी आता समोरून जेव्हा पाठीमागून जेव्हा उतरवतो आपण, त्या टायमाला अशी पाठ फिरवली, आणि समोरून उतरवताना 3 वेळेस असं तोंड फिरायचं. पण त्याच जागेवरती फक्त फिरायचं असं करून, आणि मग मात्र हे त्यांच्याच हातात द्यायचं. ज्याचं फिरवलं त्याच्या हातात द्यायचं, आणि त्याने त्याला ओळीमध्ये टाकायचं, आणि उलट्या प्रदक्षिणा मारायचं. पण जिथून हे पान सोडलं, आता पान कुठून सोडायचंय, त्या कोपऱ्यातून इकडचं बाजूला तोंड करून, म्हणजे अग्नी कोपऱ्याकडून इकडं तोंड करून. समजलं? आता हा अग्नी कोपरा आहे, इकडची दिशा, इकडं उभं राहून इकडे तोंड करून असं, हां, या कोपऱ्याकडे तोंड करून त्या पद्धतीने सोडायचं. जिथून सोडलं तिथंच मात्र तुम्ही दर्शन करत जायचं. प्रदक्षिणा झाली तर तिथं दर्शन करत जायचं. तुम्ही असं जर केलं तर चमत्कार पहा तुम्ही याचावाला, का काय अनुभव येतो तुमच्या भविष्यामध्ये. अशा पद्धतीची इडापिडा जाण्याचं विधी आतापर्यंत फक्त असं करा, नाहीतर गडबड होऊन काय करू नका. आपलं सकाळपर्यंत जेवण चालू राहते. आणि एक आता झालंय तर वळी पेटून प्रथम पहिल्यांदा जागा करून द्या. हे अनुष्ठानार्थी पहिलं माता भगिनी करतील, नंतर भाऊदादा करतील, हे त्यांच्या जागेवर जाते. नंतर मात्र माता भगिनी विधी करतील, आणि माता भगिनीचा विधी झाल्यानंतर ना भाऊदादाने थोडंसं थांबून घ्यायचं, काय चिंता नाही, व्यवस्थित. माता भगिनी भाऊदादा एकदम गडबड सरबड होईल, एकाचा विधी व्यवस्थित होणार. मात्र थोडंसं थांबून घ्यायचं, चटकन पटकन
आणि माता भगिनी काही मात्र एकच जुडी नाही, ज्याचं त्याचं त्यानं करायचं त्या पद्धतीनं. माझ्या इकडून मात्र जर समजा माता भगिनीचं एकमेकाला असं धक्काबुक्कीचा प्रश्न झाला तरी काही चिंता नाही. म्हणून मात्र भाऊ दादा थोडं थांबून घ्यायचं. या पद्धतीने चटकन पटकन कोणी आपला आपली जोडी पाहून करायचं, चटकन पटकन उरकून घ्यायचं आणि लगेच पंगत धरायची. त्या पद्धतीनं कोणाची काही शंका असली तर अजून मात्र विचारू शकते. हा, तुम्ही 5ही मारू शकते आणि 7ही मारू शकते, फक्त विषम सम नाही मारायचे. हा, 3, 5 किंवा 7, 11, 9 किंवा 11 अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं मारता येईल तेवढं मार. फक्त जिकडून हे पान सोडलं ना, पान सोडताना बी अशा पद्धतीने सोडायचं नाही. हा, आपण जसं फेकून नाही द्यायचं, फेकून दिलं हा असं सोडायचं पान. हा असं आपण नाही असं. हा, अशा पद्धतीनं आलं लक्षात. आता कोणाची काही शंका असली तर अजून विचारून घ्या. इथून मागच्या वळ्या झाल्या त्या अशीच गडबड झाली, म्हणून मात्र आज लक्षात आलं. उतरून दाखवलं ना आता. समजलं तुम्हाला? समजलं का? हा, काय प्रत्यक्ष उतरून टाकायची काय गरज नाही. आता तुमच्यावरूनच उतरला आता आम्ही. हा, तिकडं तिकडच्या डाव्या हात सुकून तिकडच्या डाव्या हात सुकून अनिल हो, तुम्हाला देतात निकाल म्हणजे तुम्ही याव करा ते दाखव इकडे माझ्याकडे. हा, तर इकडे लक्ष द्या.